बघू तुमचे पाय किती घाण झाले. काय काम केलं नाही तुम्ही. पाय ज्यांचे घाण झाले त्यांनी जास्त काम केलेलं आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि तयारी सुरू झालेली आहे. मटेरियल सगळे एकत्र गोळा करत आहोत आम्ही आता. आपल्या स्ट्रॉंग गर्ल्स आता स्ट्रॉंग गर्ल्स म्हणले तर हसायला काय. ऑल सेट टू गो. हॅलो, दिस इज कोल्हापूर ड्रीम टीम. आज फ्रेंडशिप डे निमित्त 200 झाडांचं प्लांटेशन ठेवण्यात येत आहे. तर खूप प्रमाणात लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. त्यातूनच आपल्याला लोकांचा उत्साह दिसत आहे. तर चला जाऊया लोकेशनवर. लोकेशनवर पोहोचल्यावर लगेचच काम सुरू झालेलं होतं आमचं. आणि जे लोकेशन आहे ते जरासं उतरती आहे म्हणून आम्ही अशा प्रकारे चेंज करून ती झाडं आहेत ती अशी पास ऑन केली. सर ड्राईव्ह सुरू झालेली आहे. हे मेंबर्स तर एक्सायटेड आहेतच, पण पाऊस त्याच्यासोबत तसाच एक्सायटेड आहे. इथे खूप चिखल झाला आहे आत्ताच पाऊस पडल्यामुळे आणि रोड पण खूप स्लिपरी झाला आहे. आय विश कोण पडायला नको. A few moments later. त्या कोणतर घसरून पडलेला आहे. तो शॉट मिस झाला. आपली कोल्हापूरची माणसं खूप उत्साही आहेत. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि एवढी माणसं एकत्र येऊन झाडे लावत आहेत. ट्री प्लांटेशनची ड्राईव्ह सुरू आहे. सगळी उत्साहामध्ये आहेत. एक ऑल फुल एनर्जेटिक. या एरियामध्ये जे काही प्लास्टिक आहे ते कलेक्ट करण्याची सोय आम्ही केलेली आहे. खाली यायला लागले. आज ये होईना बा देखो दीदी कमाल. याचं नाव मोरेचा. कट करायची गरजच नाही. गरज नाही, करायचीच नाही. प्रॉब्लेम येतो, पण अदर सीझन मध्ये तुम्ही परफेक्ट पिशवी काढू शकता आणि त्याचा नक्की सगळ्यांनी वापर करा. रियूज करा. त्या खूप स्टर्डी असतात त्यामुळं लवकर कुजत नाही. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ती रियूज करा. सो जे खड्ड्यामधलं पाणी साठलेलं आहे ते असं काढावं लागतं, नाहीतर झाड मरून जातं. Everyone is happy after planting a tree. ही एन्जॉयमेंट झाडं लावल्यानंतरची आहे. रील पाहिजे का रील? आता एवढी टीम झालेली आहे की फोटोला ऍडजस्ट होत नाहीये. ऍडजस्टमेंट अजून सुरूच आहे. ऍडजस्टमेंट फॉर द फोटो.
बर्थडे आहे ना? हॅपी बर्थडे. मी झाडे लावण्यासाठी इथे पहिल्यांदाच आलेलो आणि आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने झाडे लावून खूप छान वाटलं आणि हा उपक्रम तुम्ही ड्रीम टीमने चांगला राबवला. थँक्यू. भारी वाटलं. असा उपक्रम परत होऊन दे लवकर आणि होऊ दे, हा. ही झाडं लावण्यापेक्षा ही कितपण कुठंपर्यंत जगवली हे आपण बघितलं पाहिजे आणि इथं एक महिन्याला तरी येऊन बघितलं पाहिजे की झाडं जगल्यात का नाहीत का गेल्यात ही झाड. थँक्यू. तरी चांगल्या प्रकारे यांनी सगळी सोय लावलेली आहे आणि इथं झाडे लावायला खूप चांगली जागा देखील निवडलेली आहे आणि झाडे लावून आम्हाला खूप भारी वाटलं. ते पण आज फ्रेंडशिप डे आहे त्यामुळे अजून खूप भारी झालं. तर आज या ठिकाणी आम्ही फ्रेंडशिप डे निमित्त झाडे लावलेली आहेत, वृक्षारोपण केलेलं आहे. खूपच छान वाटत आहे आणि आज माझा बर्थडे होता आणि त्या निमित्ताने मी आज झाडं लावली. सो खूप छान वाटतंय मला आणि हॅपी फ्रेंडशिप डे सगळ्यांना. हॅपी फ्रेंडशिप. झाडे लावा, झाडे जगवा. आज फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं ड्रीम टीम आणि वृक्षप्रेमी यांचा खूप सुंदर उपक्रम आज इथं राबवण्यात आला. जलगनगर इथं आम्ही खूप वेगवेगळ्या देशी जातींची झाडं लावली आणि असाच कोल्हापूरकरांकडून रिस्पॉन्स येऊ दे चांगल्या कामांसाठी हीच सदिच्छा. सो आज फ्रेंडशिप डे आहे आणि आम्हाला खूप एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली. आम्ही सगळ्यांनी मिळून झाडे लावले. सो हे एक चांगलं इनिशिएटिव्ह आहे ड्रीम टीम कडून. सो हे मला खूप छान वाटलं करायला. ड्रीम टीम असेच नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज देत राहते. तुम्ही पण जॉईन करा. झाडे लावा, झाडे जगवा आणि प्लांटेशन कायम चालू ठेवा. वृक्षारोपणचे मी पहिल्यांदाच ट्राय केले. तुमचं रील्स बघूनच मी रजिस्ट्रेशन केलेलं आणि मी एकटी आलेलो इथं. ग्रुप तेन काही नव्हतं त्याच्यामुळे थोडी भीती वाटत होती पहिल्यांदाच आहे म्हणून. पण मला या तिघांनी असं काय फील करून दिलं नाही की मी एकटी आहे. खूप मजा आली. नेक्स्ट टाइम ज्यावेळी असेल त्यावेळी मी नक्की येईन. फ्रेंडशिप डे निमित्त आज झाडे लावायचा असा आम्ही एक व्हिडिओ बघितला होता. मग तो आम्हाला उपक्रम आवडला यासाठी आम्ही इथं उपस्थित झालो आणि आम्ही खूप सारे सगळ्यांनी मिळून झाडे लावलीत आणि हा आम्हाला फ्रेंडशिप डे असं साजरा करण्यासाठी एक नवीन काहीतरी उपक्रम बेस्ट ऑप्शन भेटला यासाठी आम्ही आज आलो होतो. तर थँक्यू. इथं आल्यानंतर म्हणजे मी पहिल्यांदा एकटाच आलो होतो आणि रजिस्ट्रेशन करून आलो होतो. पण इथं आल्यानंतर मला खूप काही इथं शिकायला भेटलं. शिवाय मला इथं जे वृक्षारोपण करताना नवीन नवीन प्लांट्स वगैरे बघायला भेटले, त्यांची इन्फॉर्मेशन मिळाली, औषधी कुठले आहेत काय कुठले आहेत या सगळ्या गोष्टी मला शिकायला पण भेटल्या आणि हा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग होता. थँक्यू सो मच ड्रीम टीम. तर आज फ्रेंडशिप डे आणि आज वृक्षारोपण केलं त्याबद्दल खूप खूप आभार वाटते, म्हणजे भारी वाटते. तर फ्रेंडशिप डे निमित्त सगळेजण एकत्र आले वृक्षप्रेमी आणि खरंच खूप भारी वाटते आणि खूप चांगला अनुभव होता. म्हणजे फ्रेंडशिप डे निमित्त आज 200 झाडाचे वृक्षारोपण या ठिकाणी केलेले आहेत. जरगनगर या ठिकाणी वृक्षारोपण केलेले आहेत. आम्ही ड्रीम टीम यांच्या मार्फत आलेलो आहे. कालच त्यांनी परवा रील टाकलेली हे बघून आम्ही सर्वजण आमचे मित्रपरिवारी ड्रीम टीमसाठी सहभागी झालो. टीमने आपल्याला एक कुटुंब निर्माण केलेलं आहे आणि वृक्षारोपण हे कार्यक्रम चांगला आहे. अजून ह्याच्यापेक्षा अजून मोठे कार्यक्रम आपण आयोजित करायला पाहिजे. सो ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर अशी सगळी साफसफाई करावी लागते. तरी राम राम सत्य प्लॅस्टिकचा करत आहेत आणि घसरत पण आहे हळूहळू. तर आज आपली ट्रेन सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. तर आज आपल्या या ड्राईव्हसाठी 160 व्हॉलेंटियर्स आपल्यासोबत आले होते. तर या ड्राईव्हमध्ये आपण 200 झाडं लावलेली आहेत, जे 10 प्रकारचे विशिष्ट प्रकारचे जंगली देशी झाडे होते. तर यामध्ये आपल्याला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे लोकांचा आणि आपली नेक्स्ट जी ड्राईव्ह होईल त्याबद्दल तुम्हाला नक्की सगळ्यांना अपडेट्स आपले इंस्टाग्रामवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर कळवले जातील. नेक्स्ट ड्राईव्हसाठी कोण इंटरेस्टेड असाल तर नक्की आम्हाला मेसेज करा. थँक्यू.